नमस्ते, मी एकता जाधव. तुम्ही पाहत आहात डिजिटल राष्ट्रसंचार. आपण ऑनलाईन जेवणापासनं ते कपड्यांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी मागवतो. पण जर पेट्रोल आणि डिझेल तुम्हाला ऑनलाईन मिळालं तर? असंच डिझेलच्या बाबतीत रेव्होल्यूशन झालेलं आहे. याला मोबाईल पेट्रोल पंप असं म्हणतात. ही मशीन ही आपण माझ्या मागे पाहत आहे. ही मशीन ही अशा पद्धतीची आहे. याच्यामध्ये ही ATM मशीनसारखी ही मशीन असणार आहे. ही डिजिटली तुम्हाला मागवता येणार आहे याच्यातनं. आणि हे आत्ता बिझनेस टू बिझनेस प्रॉडक्टसाठी किंवा बिझनेस टू बिझनेस जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही पाहता की हे पूर्ण डिजिटली आपल्याला मागवता येणार आहे. टँक असणार आहे. टँकमधनं आपण डिजिटली फ्युअल मागवू शकतो. याच्याबद्दलची अधिक सविस्तर माहिती पाहूयात पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. माझं नाव आदिती भोसले वालुंज अँड चेतन वालुंज. आम्ही दोघं फाउंडर्स आहे रिपॉस एनर्जी कंपनी. सो एक युनिक स्टार्टअप आहे जे जसं तुम्ही फूड कपडे आजकाल सगळं ऑनलाईन ऑर्डर करता. सो हा जो स्टार्टअप आहे दॅट ऑर्डर्स गिव्स यू अ प्रिव्हिलेज टू ऑर्डर फ्यूल ॲट डोरस्टेप. तर तुम्ही फ्यूल एका ॲपनी ऑर्डर करू शकता. आणि हे जे आहे हे मोबाईल पेट्रोल पंप आहे जे ॲपवर ऑर्डर एक्सेप्ट करतं आणि हे जाऊन देतं. आता दुसरा प्रश्न आहे की कोणाला देतं. सो इंडियामध्ये जेवढं फ्यूल आपण घेतो त्याच्यामधनं 85% फ्यूल B2B मध्ये जातं. सो कन्स्ट्रक्शन, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, बिल्डिंग्स, DG सेट, इन्फ्रास्ट्रक्चर हे लोक 85% डिझेल घेतात. सो ह्या लोकांसाठी तेवढं सोपं नाही आहे द वे वी डू. आपण आपली कार घेतो आणि जातो पेट्रोल पंपवर फ्यूल करून येतो. बट फॉर देम इट इज व्हेरी डिफिकल्ट. मग ते काय करतात, बॅरलमध्ये घेतात, बॅरल घेऊन पेट्रोल पंपवर जातात, त्याच्यात डिझेल टाकतात, परत घेऊन येतात, अनलोड करतात. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक 5 ते 10% पैशाचा पण लॉस आहे आणि एन्व्हायरमेंटचा पण लॉस आहे. बिकॉज आपण डिझेल आणण्यासाठी डिझेल बर्न करतो आहे. सो ही जे हा एंटायर कॉन्सेप्ट आहे. सो आमचा एक स्वतःचा पेट्रोल पंप आहे. सो आम्ही दोघं ज्या वेळेला आमचं लग्न झालं पेट्रोल पंपवर जेव्हा होतो तेव्हा आम्हाला रिअलाईज झालं अरे बरेच कस्टमर्स पेट्रोल पंपवर येतात ते बॅरेल घेऊन. आणि हे खूप मोठे मोठे कंपनीज होते. आणि वेन वी स्पोक टू देम की अरे तुम्हाला काय चैलेंज येतो, तर अरे बहुत लॉस होता है, 5 to 10% तो हम लॉस पकड़ के चलते हैं. हमने बोला क्यों, बोला अरे चोरी में जाता है, ट्रांसपोर्ट में जाता है, कितना आता है पता नहीं चलता है, डीजल माप नहीं सकते ना, हाउ कैन यू मेजर डीजल. तो फिर हमने यही सोचा. तो चेतन वॉज वन पर्सन ही सेड कि अरे अदिति मैं पेट्रोल पंप 10 साल से चला रहा हूँ, हम लोग ने अगर ऐसे किया तो पेट्रोल पंप को अगर कस्टमर के साइड पे लेके गए तो तभी हम लोग ने इतना सोचा नहीं. बट वन नाइट जब पुणे में इलेक्ट्रिसिटी नहीं था 2017 में, हमको याद है हम लोग ने एक बुक मंगाया था ऑनलाइन प्लेटफॉर्म से और वो बुक डिलीवर हो गया. तभी हमको सब कस्टमर्स के फ़ोन आ रहे थे, लाइट नहीं थी ना. तब हम लोग ऐसे ही कस्टमर बता रहे हमने गाड़ी भेजा आपके पंप पे, मेरे को ड्राइवर को भेज दो, डीजल भेज दो, ये भेज दो. तो जब ये बुक आया हमारे फ़ोन पे सारे नोटिफिकेशंस आए, बुक डिलीवर हुआ, ये हुआ. चेतन ने बोला ऐसे डीजल बेचे तो ऐप में सारा नोटिफिकेशन वो हम फ़ोन पे कोऑर्डिनेट कर रहे थे. एक परचेज मैनेजर पूछ रहा है मेरा ड्राइवर कहाँ पहुँचा, मेरा इतना डीजल चाहिए, वो चाहिए, ये चाहिए. सो दिस कॉन्सेप्ट अराइव विद अ थॉट प्रोसेस कि हम लोग एंड यूज़र को कन्वीनियंस दे सकते क्या. जब हम डीप गए तब समझ में आया पूरे वर्ल्ड में ये एक ही इंडस्ट्री है जो अभी भी ब्रिक एंड मोटर मतलब ट्रेडिशनल वे में चल रही है. बाकी सबको एक तुम जो वेंडर जो वेजिटेबल्स बेचता है, तो एक दुकान में जो हमारा ग्रॉसरी बेचता है, उनको भी आज प्लेटफॉर्म पे लेके आए हुए. हमारा हॉस्पिटल भी अभी डॉक्टर्स भी ऑनलाइन कंसल्ट करते हैं. सो व्हाई नॉट टेक कंप्लीट डीजल ऑन ऑनलाइन प्लेटफॉर्म. तो ये आइडिया वहाँ से स्टार्ट हुआ और फिर हमको जब क्लिक हुआ कि आइडिया के लिए हमको एक मेंटर चाहिए. सो दैट्स वेयर चेतन एंड मी वी लुक्ड एट ईच अदर. हमने बोला कि ऐसा इंसान जिसने सच में कोई इंडिया के लिए किया है, बिकॉज दिस आइडिया इज समथिंग कि पूरे जग में एवरी कंट्री विल नीड दिस आइडिया. तो हमारा गोल था पूरे वर्ल्ड में लेके जाना है. एंड दैट्स वेयर आई थिंक द नेम रिपॉस ओनली स्टैंड्स फॉर रिलेंटलेस एंड पॉजिटिव. रिलेंटलेस एंड पॉजिटिव ये हम दोनों की कोर वैल्यूज़ है जिससे वो नाम बना है. एंड इन्फिनिटी इज़ एनर्जी, कभी ख़त्म नहीं होगी और कभी तुम ना उसको बना पाते हो. एनर्जी सिर्फ कन्वर्ट होती है. सो वी वॉन्ट टू बी दैट इनफाइनाइट पीपल. जो चीज़ें लोग सोचते कर नहीं पाते वो हमको करना है. सो रतन टाटा सर से मिलने के पीछे का कारण भी यही था, एक मेंटर चाहिए जिसने इंडिया के लिए कुछ किया है. तो हम लोग कहाँ से उनको मिले, प्लीज़ ट्राई मत करना. तो घर के बाहर रुकने से 12-13 घंटे, फिर लेटर्स भेजे, फिर सर को बोला हमको मिलना है, वी हैव एन आइडिया विच कैन चेंज द कंप्लीट एनर्जी डिस्ट्रीब्यूशन ऑफ इंडिया. एंड सर को भी पता नहीं क्या क्लिक हुआ. वो बोलते हैं ना जब इच्छा बहुत स्ट्रांग होती है. फिर रात को हमको सर का भी फ़ोन आ गया, यार तुमको क्या चेंज करना है, मेरे को आइडिया सुनना है. तो नेक्स्ट डे हम सर के पास गए एंड सर ने हमको बहुत सारा टाइम दिया और
सर ने ये बोला कि ये फिजिटल मॉडल है, तो हम जब बात कर रहे थे कि फिजिकल डिजिटल तुम लोग ने नेक्स्ट लेवल पे लेके जाना चाहिए, एंड दैट्स वेयर राइट फ्रॉम दैट डे टू देन अप्रोचिंग द मिनिस्ट्री, तो हम लोग ने गवर्नमेंट को भी ये समझाया कि ये आइडिया नेक्स्ट लेवल पे कैसे जा सकता है. एक्झिस्टिंग नेटवर्क ऑफ पेट्रोल पंप्स जो हमारे इंडिया में अभी 80,000 पेट्रोल पंप्स आहे, आपण त्यांना हेल्प करू का, त्यांचा सेल वाढवण्यासाठी, त्यांच्या जे आहे त्यांना जे बाहेर पोचू नाही शकत त्यांना एक आपण टूल देऊ शकतो का की ते त्यांचा बिझनेस वाढू शकतो, एंटायर इकोसिस्टम आपण डेव्हलप करू शकतो का. अँड दॅट्स वेअर वेन वी वर डिलिव्हरिंग ऑलरेडी टू द एंड युजर, डेटम हा कॉन्सेप्ट आला. सो आय थिंक चेतन विल एक्सप्लेन यू मोर अबाउट डेटम. तुला चेतन वाळुंज, founder of Repos Energy. When what Aditi explained, that the entire concept is going to change the way energy is being consumed. आजपर्यंत आपण ज्याला फ्यूल पाहतो किंवा कुठले एनर्जी पाहतो, इमिडिएटली एक थॉट येतो की पेट्रोल पंप असेल कुठेतरी. बट कॅन ऑल द फ्यूल कम ॲट युअर डोर स्टेप ऑन अ क्लिक? That is what Repos is chasing. What you see at the factory or the experience center, all the Reposians are trying to innovate that की तुम्हाला पूर्ण एनर्जी, उद्या हायड्रोजन येणार आहे, इलेक्ट्रिक येतं आहे, LNG येतं आहे, how they are going to get distributed, and the distribution mechanism we want to innovate. We want to simplify it and we want to make it deliver at your doorstep. Government has a very huge agenda, ease of doing business, and it is not only been told, it is being shown by supporting a startup like us. So we were a national startup award winner. या रिसेंट इयरचे आम्ही नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड विनर आहे. आम्हाला गव्हर्नमेंट पॅरिसला घेऊन गेलं होतं यावर्षी. आमचं एक्झिबिशनमध्ये वी वेर वन ऑफ द टॉप मोस्ट पीपल फ्रॉम द स्टार्टअप कम्युनिटी टू प्रेझेंट ऑन अ ग्लोबल प्लॅटफॉर्म, जिथे काय इनोव्हेशन्स कंट्रीमधनं बाहेर जातात आणि हे ग्लोबली कुठं अजून मोठं होऊ शकतं का. सो दॅट्स हाऊ गव्हर्नमेंट हॅज बीन हेल्पिंग अस आउट. वेन वी टॉक अबाउट रतन टाटा सर, आय थिंक मोर दॅन अ मेंटर, ही इज समथिंग who has guided, who has been guiding us till today, and with only one agenda: how can we make people's life easy, how can we simplify things which are very complicated, and that's what we are trying to do at Repos. Thank you. When you order a fuel for a large B2B site, so we will just move the B2C segment aside right now, because we are clearly into B2B segment where the fuel consumption is very high and the problem for them is very large. They still can go to a fuel station and buy fuel, but for a large truck it is practically impossible. He struggles to go to a fuel station. When you were at a fuel station right now, you would have seen a large trucks and they actually stay in a queue for a long time because there are already cars, bikes inside the fuel station and they cannot enter. So what we do, this is a mobile fuel station, so it comes in 3 different sizes: 3,000, 4,000 and 6,000 liters. So 3,000 liters has been ordered through an app. The moment I order a fuel from my app, the fuel has been delivered from this fuel station to that datum. I am going to come down to what datum is, how the entire security features and everything gets operated. So I am just going to show a demo. So this datum is entirely connected to the phone. ये सारा फ़ोन से कनेक्टेड है. So यहाँ पे जब तक कमांड नहीं डालोगे यहाँ से 1 लीटर भी फ्यूल नहीं निकलेगा, और 1 लीटर भी निकलता है ये पूरे ऐप पे डिटेल्स चला जाता है. So मेरा मैनेजर अगर यहाँ पे है भी नहीं, ऑफिस में बैठा है, घर पे बैठा है, वो यहाँ पे बैठे देख सकता है कितना फ्यूल आज मेरे साइट में गया, किसने लिया, कौन सी गाड़ी ने लिया, कब लिया, महीने में मैंने कब लिया. सो एंटायर फ्यूलिंग डेटा इज एट हिज फोन. तो हम लोग कुछ नाही कर रहे, पूरा फ्यूल इंडस्ट्री को डिजिटाईज करतो. जे आजपर्यंत टेक्नॉलॉजीवर गेलं नाही आपण ते टेक्नॉलॉजीवर आणतोय. आज डिझेल बाजूला, EV डेटमचं आम्ही रिसर्च आणि R&D चालू आहे. सेम इट इज गोइंग टू बी फॉर अदर फ्यूल्स. तर आम्हाला फ्यूल्सची काय प्रॉब्लेम नाही. इथे हा इनोव्हेशन सेंटर आहे. आम्ही फ्यूल्सचं डिफरंट इनोव्हेट करू, बट एकदा टेक्नॉलॉजी, प्रॉडक्ट आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टम सेट झाली, सो वी कॅन चेंज द वे एंटायर फ्यूल इज डिस्ट्रीब्युटेड इन द वर्ल्ड. आणि ह्याचा आपण पेटंट बोलत होतो. द एंटायर पेटंट ऑफ दिस आयडिया, this product and that product is what we have secured in the last 3 years. Order now. I will do order now. And with order now, I can select the vehicle. ही गाडी जर ह्या ॲपशी टॅग्ड असेल तर मी ते सिलेक्ट केलं, ऑर्डर केलं, द ऑर्डर विल गेट प्लेस्ड. मला किती वेळात ऑर्डर येणार आहे हे दिसून जातं. अँड देन आय कॅन प्रोबॅबली सिलेक्ट माय पेमेंट मोड. मला कसं पेमेंट करायचं आहे. आय कॅन प्लेस अन ऑर्डर and I'll say confirm. Now the order has got placed.
Now this vehicle will come to my side. ही गाडी माझ्याकडे येईल and this vehicle will refill this datum. Now once the datum has been refilled, now he cannot go and operate. हे datum जर मी गेलो आणि याच्यातनं काढायचा प्रयत्न केला, याच्यातनं डिझेल निघणार नाही, because again it is connected through a technology. So that vehicle is also connected through a technology and this datum is also connected through a technology. So the datum operator. So again there is an app for this datum. So I have to blow and I have to place an order. So एक ऑपरेटर आहे, ही प्लेसेस अन ऑर्डर. लेट अस त्यांनी सब ॲसेट सिलेक्ट केली, MH14. सब ॲसेट इज तुमच्या इंटरनल यूज करता कुठली गाडी ती सिलेक्ट केली आणि मी क्वांटिटी टाकली 257 liters. I'm putting a random quantity and now order has been placed successfully. This order goes to that datum owner app, which is a customer who has ordered a fuel. So here he has got an order 257 liters. The moment he confirms the order, I am accepting the order. The order has got accepted and the order will come here. I have got the order. I'll start dispensing. I'll say dispense. आता मी डिस्पेन्स इथे केल्यानंतर 257 liters will directly get preset here. And the moment मी हे 257 मधनं किती ऑर्डर काढतोय, I will be able to identify ही कुठल्या गाडीत जाती आहे, किती लिटर जाती आहे, काय कन्झम्पशन घेते. एव्हरीथिंग ऑपरेट्स ऑन अन टेक्नॉलॉजी. सो फॉर अन एंड युजर, पूर्वी गाडी आली, बॅरलमध्ये डिझेल खाली केलं, त्यांनी किती वापरलं ते सगळं एका ब्लँक चिठ्ठीवर किंवा एक्सेलमध्ये मेंटेन करायचे. आणि एव्हरीथिंग हॅज हॅपन डिजिटलाइज. आता हे त्यांनी किती फ्यूल घेतलं, so त्यांनी 0 liter डिस्पेन्स केलेलं आहे. आय फिनिश दी ऑर्डर. नाउ आय गो टू कस्टमर ॲप and the customer app will show me all the data. So 257 literची ऑर्डर होती, ऑर्डर कंप्लीटेड झाली. The diesel has not been dispensed. Now I go to history. I'll go to my asset. I'll go to asset मध्ये. This is last repos data. So I can see there was a fuel level. So you can see a fuel level. आता याच्यात डिझेल नाही आहे, त्यामुळं इथे लेवल काय दिसणार नाही. इफ इट वुड हॅव हॅड अ डिझेल, सो आय कॅन सिट ॲट होम अँड आय कॅन सी द लेवल ऑफ द फ्यूल. कुठल्या गाडीमध्ये किती लिटर गेलेलं आहे, यू विल बी एबल टू आयडेंटिफाय इट फ्रॉम हियर. कुठल्या टाईमला गेलं होतं, कशा गेलं होतं. सो एव्हरी फ्यूल डेटा इज कमिंग ऑन अ डिजिटल. That's what a mobile petrol pump and datum both together does.